सगळ्यात आधी मी पर्सनल लाईफबद्दल बोलते, हं. की विहीण जी काही मी झाली आहे, ही भावना फार अ, आनंद देणारी आहे. मग ती काय मुलीची आई असो किंवा मुलाची आई असो, हं. आपल्या मुलांचं लग्न होतंय हीच भावना फार आनंद देणारी आहे. आणि तू म्हणलीस तसं आपण मुलगी आपण स्वतः एक मुलगी असल्यामुळे आपल्या हं. आईनी मुलीची आई ही भूमिका बजावलेली होती. हं. त्यामुळे ते सगळं आपण बघितलेलं असतं. येस. तर अर्थात तू आता मला ओळखतेस त्याप्रमाणे मी काही मुलाची आई वगैरे बनून राहिलेली नाहीये. इनफॅक्ट एंगेजमेंटच्या दिवशी माझी होणारी सून मला सारखी येऊन असं म्हणत होती अ, की "काकू ती ना ते सगळे मला विचारतायत, की ही तुझी सासू आहे? ही तुझी सासू आहे?" ज्या पद्धतीने मी बागडत होते आणि ज्या पद्धतीने मी ते सगळं करत होते, तर सगळ्यांना असं एक मुलाची आई वगैरे असं काही हं. राहिलं पण नाही का आता. नाहीये, आता नाहीये. काही लिटरली. असं इनफॅक्ट असं ठेवू पण नाही. हं. जितकं तुम्ही त्या मुलीला तुम्ही शक्य तो प्रयत्न करा. मी फार बुकिश बोलायला जात नाही. पण मला असं वाटतं शक्य तितकं त्या मुलीला आपलंसं केलं की काम फार सोपं असतं. तिला आपलं केलं की मुलगा आपलाच राहणार आहे. तो कशाला बरोबर. कुठे जाणार आहे. सो असं येस. काही ही भावना आत्ता तरी माझ्या डोक्यात नाही आणि देव करो माझ्या डोक्यात ती कधीही येऊ नये. आणि हो आणि हा योगायोग होता. आम्ही जेव्हा साखरपुडा केला त्याच्या आधीच आम्ही आमच्या नाटकाची सुरुवात केली होती हो. प्लॅनिंगची. सो नाटकाचं नाव नुकतंच ठरत म्हणजे हे नाव आहे असं ठरवलं नव्हतं. एक हं. कामासाठी म्हणून जे आपण वर्किंग टायटल म्हणतो तसं आम्ही हं. काहीतरी ठरवलं होतं आणि काम सुरू केलं होतं. आणि वन फाईन डे आमचे नाटकाचे दिग्दर्शक जे आहेत राजेश देशपांडे त्यांना हे नाव सुचलं आणि आणि ते तो योगायोग होता. मी लाडकी विहीण योजना करणं आणि मी विहीण असणं. हं. तर भारी माझ्या लाईफमधला हा एक मस्त योग होता. मजा आली मला पण. दोन्ही एकीकडे मी प्रोड्युसर आहे आणि एकीकडे खरी विहीण आहे. सो हे दोन्ही रोल निभावताना मजा येतीये. हं. रंगभूमीवर आलंय आता नाटक. हो. त्यामुळे मला एकतर ज्यांनी नाटक पाहिलं नाहीये त्यांच्यासाठी खास तू सांगशील आणि ज्या विहीण म्हणून होण्याच्या तयारीत आहेत, विहीण म्हणून काहीतरी त्यांचं बिनसतंय, खुमसतंय त्यांच्यासाठी तू बोलशील, की तुमचं नाटक नेमकं त्या संकल्पनेला हं. किती साजेसं आहे आणि कशा पद्धतीनं त्या लोकांना याची उत्तरं या नाटकाच्या माध्यमातून मिळतील किंवा एक मनोरंजन ते नाटक कशा पद्धतीनं करतंय? 100% मनोरंजन. हं. कारण कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत, निर्मिती सावंत नाटकात आहे. त्यामुळे 100% मनोरंजन. हं. 100% मी खात्रीने सांगू शकते, की प्रत्येक बाईला हे नाटक बघितल्यानंतर आपल्याला तिला असं वाटणार आहे, की मला अशी एकतरी विहीण पाहिजे. हे मी ओह! हे मी मी स्टॅम्प पेपरवर लिहून देते. ज्या पद्धतीने ते नाटक प्रथमेश शिवलकरनी लिहिलंय, हं. ज्या पद्धतीने ते राजेश देशपांडेंनी डिरेक्ट केलंय हं. आणि आपले अष्टविनायकचे दिलीप जाधव हं. आणि प्रसाद किंवा आमची टीम हं. आम्ही सगळ्यांनी मिळून ते जे नाटक उभं करण्याचा जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नामागे हाच काय प्रामुख्याने विचार आहे, हं. की हे नाटक प्रत्येक घरातल्या प्रत्येक बाईला वाटावं, की आपण हं. असं विहीण झालं पाहिजे किंवा हं. आपल्याला अशी विहीण मिळाली पाहिजे. आणि फार गोड नातं आहे 2 विहिणींचं नाटकामध्ये. ज्यातनं मी म्हटलं तसं निर्मितीताई असल्यामुळे 100% करमणूक आहे. हं. पण एक मेसेज आहे हलकासा, जो आपल्याला जाता-जाता काहीतरी देऊन जातो. त्यामुळे मी खात्रीने सांगेन, की तुम्ही हे नाटक बघाल, पैसे वसूल नाटक आहे. बरं तुझ्या वीणबाईंनी नाटक पाहिलंय? नाही अजून पाहिलंय. ॲक्चुअली तीचे म्हणजे माझ्या सुनेचे वडील प्रयागराजला असतात हो. आणि त्या तिकडे गेल्यात. नाटक ओपन झाल्यापासून त्या तिकडेच आहेत. हां, हां, त्यामुळे हां. त्या आता आल्या इकडे, की मी त्यांना घेऊन जाईन. हं, आणि हं. इनफॅक्ट मला ह्या निमित्ताने प्रणाली एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही नाटकाच्या शेवटी एक काय म्हणू, एक अनाउन्समेंट करतो, जी हां. सरप्राईज अनाउन्समेंट आहे. ओह! त्यामुळे मी या निमित्ताने या तुमच्या माध्यमातनं हं. सगळ्यांना असं सांगीन नक्की, की आपापल्या बहिणींबरोबर हे नाटक बघायला जा. ओह एक वॉव! एक हलकसं सरप्राईज आहे. निश्चित म्हणजे ते सरप्राईज ऐकायला आणि अर्थात बघायला त्याची जास्त बघायला मजा येईल. बघायला येस, येस. ते लोकं ते जातील आणि तू करेक्ट, जसं करेक्ट. म्हटलंस तसं आता. पण मला तसं तेच म्हणायचंय, की आता आपण थोडा विषय अजून खोल करत जाऊया बरं. नाटकाकडनं. कारण मी तुला जसं ओळखते तर मी म्हटलं जसं इंडस्ट्रीत प्रसादच्या खांद्याला खांदा लावून तू आम्हाला दिसतेस आणि तू त्या पद्धतीनं जबाबदाऱ्या आपण म्हणतो ना अर्थात नवरा बायकोमध्ये त्या जबाबदाऱ्या विभागल्या ना की ते बॅलन्स होतं लाईफ आणि ते सगळं होतं. पण आत्ता पहिला प्रश्न मला तुला विचारायचा आहे. आज प्रसादला थोडा आपण बाजूला ठेवूया. पहिला प्रश्न तुला की मुलगी, आई, मुलगी, पत्नी, आई आणि सासू आता. ह्या ज्या 4 भूमिका आहेत ना स्त्रीच्या आयुष्यातल्या खूप महत्त्वाच्या असतात आणि तितक्याच त्या जबाबदारी वाढवत जातात प्रत्येक टप्प्याला. सो ह्या ज्या तुझ्या आयुष्यातले हे जे 4 टप्पे आहेत याच्याविषयी मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. मुलगी,
बनते आता सासू. याच्यामध्ये एक तुझी स्टेप बोलता बोलता नकळत मिस झाली ती म्हणजे सून. हो तू हो. त्यामुळे मला असं वाटतं हा टप्पा तुम्हाला कळला ना, सुनेचा टप्पा कळला की ऑटोमॅटिक सासूचा कळणार आहे. आणि मी मुलगीपासून मी तुला सांगते, मी अत्यंत वडिलांची लाडकी होते. आणि पूर्वाश्रमीची तू दाते दाते म्हणजे मंजिरी श्रीधर दाते. येस, ॲब्सोल्युटली. आणि मी 2 नंबरची असल्यामुळे वडिलांची लाडकी होते प्रचंड. आणि वडिलांनी मला मुलगी कमी आणि मुलगाच जास्त समजला. मी तशीच होते, जरा धत्तिंग आणि टॉमबॉईशच होते. त्यामुळे मी म्हणेल ते त्यावेळेला जे परवडत होते ते लाड पुरवले गेले. डेफिनेटली फार काही अशी उच्च भ्रूघरातली मी नव्हते. पण अर्थात काय खायला प्यायला कमी नव्हतं. 2 वेळेचं व्यवस्थित खाऊन. वडील जिल्हा परिषदमध्ये होते, आई किर्लोस्करमध्ये होती. त्यामुळे दोघंही नोकरी करत होते. खायला प्यायला व्यवस्थित. तर अशा घरातनं असल्यामुळे ज्या काही किरकोळ माझे हट्ट असायचे तेही पुरवले गेले. माझं लाईफ 360 डिग्री बदललं ते म्हणजे लग्नानंतर. कारण मी ज्या पद्धतीने मुलगी म्हणून वावरत होते ना, ते बदललं. मी अशासाठी म्हणेन की आता आपल्यावर जबाबदारी येणार आहे याची जाणीव एका रात्रीत होते ग. आणि मी तुला सांगते, तो 98 सालचा काळ. आता ती नाही, आता राहिलं नाहीये तसं. आता सगळ्याच मुली किंवा सगळेच मुलाच्या घरचे इतके मिळून मिसळून असतात की कम्युनिकेशन असतं, बॉन्डिंग असतं, आधी फिरतात किंवा एकमेकांशी. पण त्या काळी ना, ते आता आपण सून होणार आहोत याचं गांभीर्य कळेपर्यंत पुढची 2-4 वर्ष निघून जातात आपली ना. सो ते सगळं आणि माझं लग्नही लवकर झालं होतं. त्यामुळे हो, ते मला सांगायचंय, कारण ती यंग सासू आहे, कारण तिचं लग्नच 19व्या वर्षी झालंय. म्हणजे आता मी इथे बोलू की नको, कारण तुझ्यात आणि माझ्यात मला नंतर म्हणलं हिच्यात माझ्यात फार वयाचं अंतर नाहीये. म्हणजे हिचं लग्न खूप लवकर झालंय. हो, लग्न लवकर झालंय आमचं. आणि अर्थात पुढचे कार्यक्रमही त्यामुळे लवकर झाले. पण अनुभव माझा मुलगी म्हणूनही अत्यंत ग्रेट होता. आई म्हणून तर अर्थात या नात्याला जगात पर्याय नाही, कितीही कुठलीही नाती आली तरी. त्यामुळे दोन्ही मुलांची आई म्हणून प्रवास उत्तम होता. बायको म्हणून कठीण होता, कारण प्रसाद ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात त्याला काहीच ह्याची माहिती नसताना तोच इतका चाचपडत होता. आणि त्याच्याबरोबर मी येऊन आम्ही संसारही चाचपडत होतो. असं ते दोन्ही एकत्र सुरू झालं होतं, त्याचं करिअर आणि माझा मुंबईतला संसार. त्यामुळे ते दोन्ही त्याचं बसायला वेळ लागला. म्हणून त्या अर्थाने तो कठीण होता. सून सपोर्ट येस येस. आणि आमचं झालं असं, सपोर्ट 100% होता. आमचं झालं असं, आम्ही लग्नानंतर एक हार्डली 7-8 महिन्यात मुंबईला शिफ्ट झालो. त्यामुळे मी जी काही तिकडे राहिले तेवढ्या काळात जो काही मला अर्थात त्यांचा सहवास मिळाला. आणि मी इकडे आल्यानंतर तो मॉरल सपोर्ट जो होता, तो फायनान्शियल कुणीच सपोर्ट करण्यासारखी आमची दोघांची परिस्थिती नव्हती. त्यामुळे आम्ही कमवत होतो आणि आम्ही खात होतो. पण अर्थात मॉरल सपोर्ट होता. एक त्याचे आई वडील असोत किंवा माझे आई वडील असोत, आपल्या पाठीशी चौघं मोठी माणसं आहेत, हे अगदीच महत्त्वाचं होतं. आणि तोच थॉट मी डोक्यात ठेवलाय की मी दोन्ही मुलांना, मी आणि प्रसाद अर्थात आम्ही दोन्ही मुलांना सांगितलेलं आहे की जे आयुष्यात करावंसं वाटेल ते करा. करिअरमध्ये जे वाटेल ते. किंवा आता लग्न ठरवताना त्यांनी सांगितलं अशी अशी मुलगी आहे आणि असं असं. तर आम्ही काय म्हणूया, उगाचच काहीतरी आडेवेडे घेऊन फाटे फोडून असं काही न करता छान तुम्ही खुश आम्ही खुश ह्या मतावर. त्यामुळे मी म्हटलं तसं की तुम्हाला सुनेचा रोल कळला की तुम्हाला सासूचा ऑटोमॅटिक कळणार आहे. मला काय करायचं नाहीये ह्या कॉन्सेप्ट क्लिअर असल्या ना. मी परत एकदा सांगते, माझा सासू म्हणून प्रवास सुरू व्हायचा आहे. आपल्याकडे आजकाल बघणारे लोक आणि कालचे ट्रोलर्स लगेच सुरू होतील, अहो थांबा अजून चालायत कुठे. तर हो, बरोबर आहे, त्याचा प्रवास अजून सुरू व्हायचा आहे. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हो, तो प्रवास माझा आत्ता सुरू झाला आणि मेंटली सुरू होतो अर्थात सुरू होतो. आणि तो मी आत्ता तरी एन्जॉय करते. तो मी आत्ताच्या मुमेंटमध्ये हा प्रश्न असा घेते की मी आत्ता एन्जॉय करते. नाही, आणि खरंच ते एन्जॉयच करायला हवं. आत्ताच्या नाही, कायम तू जेव्हा होशील आणि पुढे जेव्हा तुमचं नातं बहरेल ते एन्जॉय. तुला कुठलंही नातं एन्जॉय करायला लागतं, नाही तर कुठलंही नातं कठीण आहे. मग मैत्रीचं सुद्धा, आई मुलगी सून वगैरे ठीक आहे, नाही तर मैत्रीचं सुद्धा तुला एका पॉईंट नंतर 2 पावलं मागे यायचंय तरच तुला 2 पावलं पुढे जाणार आहे. आणि हे मी परत एकदा, मी काही तात्विक विचार किंवा बापरे मी कुठेतरी काय म्हणू ज्ञान देते असं नाहीये, पण हीच फॅक्ट आहे. म्हणजे आणि मी खरं सांगते, मग मी
70-75% तरी हे माझ्या आयुष्यात मी आत्मसात केलेलं आहे. बरोबर.